नमस्कार मित्रांनो. आता मुंबई हायकोर्टाची जी भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो की नोटिफिकेशन काय आहे आणि कसं फॉर्म भरायचा आहे ते. तर सगळ्यात पहिले आपल्याला हायकोर्ट ऑफ बॉम्बे त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे. थोडं नेटवर्क स्लो असल्यामुळे टाइम लागतोय. तर ही आहे बॉम्बे हायकोर्टची ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवर आल्यावर इकडे तुम्हाला रिक्रुटमेंट असं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि रिक्रुटमेंटमध्ये खाली आल्यावर या ठिकाणी आपल्याला सगळे जे कुठले कुठले भरती निघालेले आहेत बॉम्बे हायकोर्टच्या त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. जसं की इथं स्टेनोग्राफर, हाय ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड, त्यानंतर क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर, पिऊन, हमाल, फ्रेश आणि अशा या पोस्ट इथे दाखवत आहेत. तर आपण आता बघणार आहोत पोस्ट क्लर्कची काय आहे, त्याचे काय नियम आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर इथं डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये जर आपण क्लिक केले तर आपल्याला ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी येते. त्या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी दिलेलं आहे की क्लर्कच्या ज्या जागा आहेत त्या बॉम्बे हायकोर्ट, नागपूर हायकोर्ट आणि औरंगाबाद हायकोर्ट. हे बॉम्बे हायकोर्टचे हे नागपूर आणि औरंगाबाद हे दोन जे बेंच आहेत त्या ठिकाणी एवढे बॉम्बे हायकोर्टमध्ये टोटल 830 जागा, नागपूर बेंचमध्ये 166 आणि औरंगाबाद बेंचमध्ये 336 जागा उपलब्ध आहेत. हे टोटल जागा आहेत. तर पे स्केल जे आहे क्लर्कसाठी ते S10 या पे स्केलमध्ये दिलेलं आहे. तर 29,200 ते 92,300 असा तुम्हाला पे स्केल राहणार आहे. प्लस त्यात अलाउन्स ॲडमिसिबल असणार आहे. म्हणजेच घर भाडं झालं, भत्ता झाला, तो सर्व त्यात अलाउड असणार आहे. तर आपण पुढे बघूयात की यासाठी इलिजिबिलिटी म्हणजे एज वगैरे काय लागतं. तर फॉर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास और स्पेशल बॅकवर्ड क्लास, स्पेशल स्पेसिफाईड टाइम बिईंग बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यासाठी म्हणजेच SC ST कॅटेगरी जे आहेत त्यांच्यासाठी वय 18 वर्षे ते 43 वर्षे असं वय आहे. आणि ओपन कॅटेगरी जे आहे त्यांच्यासाठी आहे 18 वर्षे ते 38 वर्षे. आणि फॉर हायकोर्ट्स गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग थ्रू प्रॉपर चॅनेल म्हणजे हायकोर्टचे जे एम्प्लॉई आहेत किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांचं 18 वर्ष ते मॅक्झिमम लिमिट जे आहे ते त्यांनी नॉट ॲप्लिकेबल असं दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर यू मस्ट पोजेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून लॉ डिग्री पण झालेले लागत आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ म्हणजे तुमची डिग्री पाहिजे कुठल्या युनिव्हर्सिटीमधून आणि त्यात लॉ डिग्री असणाऱ्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे. तर त्यानंतर आपल्याला GCC TBC जे आहे गव्हर्नमेंटचे जे टायपिंग एक्झाम आहेत त्याच्या 40 वर्ड पर मिनिटचे जे सर्टिफिकेट तुमच्याकडं पाहिजे आहे. त्यानंतर हे त्यांनी जे दिलेले कॅन्डिडेट शॅल बी इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट म्हणजे या खालील कंडिशनमध्ये तो इलिजिबल असू शकतो. ही शी इज अ सिटीजन ऑफ इंडिया अँड हॅज डोमासाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ते जर कॅन्डिडेट जो आहे तो भारताचा रहिवासी आणि त्याचा डोमासाईल असणं गरजेचं, महाराष्ट्राचं डोमासाईल असणं गरजेचं आहे. ही ऑर शी इज कॉम्पेटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट इफ ही ऑर शी पोजेस गुड कॅरेक्टर अँड अँटेसिडेंट्स म्हणजे त्यांचं कॅरेक्टर जे आहे ते चांगलं पाहिजेल आहे. त्यानंतर असे बरेच हे दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्या. मी हे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर मिळणारच आहे. तर गाईडलाईन्स जे आहेत एक्झामच्या त्या या ठिकाणी बघूया आपण. स्क्रीनिंग टेस्ट जे आहे मिनिमम पासिंग मार्क्स 45 आहेत. टोटल 90 मार्क्सचा असणार आहे स्क्रीनिंग टेस्ट. तर मिनिमम 45 मार्क्स पासिंगला लागणार आहेत आणि त्याचं 1 तास कालावधी असणार आहे. रिटर्न टेस्ट
पेपर शुड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट. म्हणजे रिटर्न टेस्ट जी तुमची होणार आहे ती MCQ मल्टिपल चॉईस म्हणजेच MCQ या फॉर्मॅटमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्हाला मराठी या विषयासाठी 10 गुण, इंग्लिश या विषयासाठी 20 गुण, जनरल नॉलेजसाठी 10, जनरल इंटेलिजन्ससाठी 20, अरिथमॅटिक साठी 20 आणि कम्प्युटरसाठी 10 असे गुण तुम्हाला असणार आहेत. आणि जर कॅन्डिडेट फेल इन स्क्रीनिंग टेस्ट ही विल नॉट कन्सिडर्ड फॉर द टायपिंग टेस्ट. म्हणजेच या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये जर कुठला कॅन्डिडेट फेल झाला असेल तर तो पुढे टायपिंग टेस्टसाठी एलिजिबल राहणार नाही असं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण दुसरी जी टेस्ट आहे त्यांनी दिलेली ती टायपिंग टेस्ट राहणार आहे 20 मार्काची. त्यात मिनिमम 10 मार्क तुम्हाला पासिंगसाठी लागणार आहेत आणि त्याचं ड्युरेशन जे आहे ते 10 मिनिटाचं टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ 400 वर्ड. म्हणजे 400 वर्डचा जो पॅसेज आहे तुम्हाला तो 10 मिनिटात कव्हर करायचा आहे. आणि त्यांनी खाली दिलेलं आहे इफ द कॅन्डिडेट फेल्स इन टायपिंग टेस्ट ही ऑर शी विल नॉट कन्सिडर्ड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे जो विद्यार्थी जो कॅन्डिडेट टायपिंग टेस्टमध्ये जर फेल झालेला आहे तर तो क्लर्कच्या पोस्टसाठी कन्सिडर केलं जाणार नाही असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आपली आहे 40 मार्काची वायवा टेस्ट. म्हणजेच तुमचा थोडक्यात तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. तर त्यापुढे आपण बघूया की सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट. म्हणजे त्या टेस्टसाठी सिलेबस आपला कुठल्या विषयाला काय राहणार आहे. तर मराठी जे 10 मार्कला आहे त्यासाठी आपल्याला ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेज ऑफ वर्ड्स ते मराठी ग्रामर वगैरे ते सगळं राहणार आहे. त्यामध्ये इंग्लिशमध्ये स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस वर्ड. जनरल नॉलेजमध्ये जे आहे क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स. म्हणजे रोजच्या वापरातले जे आपले जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत डेली करंट अफेअर्स जे असतील ते. त्यानंतर वर्क ऑफ इमिनेंट पर्सन इन व्हेरियस फील्ड ॲड ऑन हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राच्या रिलेटेडच हिस्ट्री, जिओग्राफी या इतिहास, भूगोल या विषयांबद्दल जनरल नॉलेजमध्ये विचारलं जाणार आहे. जनरल इंटेलिजन्समध्ये क्वेश्चन टू टेस्ट क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूडचे जे टेस्ट असतात त्या जनरल इंटेलिजन्समध्ये. अरिथमॅटिकमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार असे या क्वेश्चन विचारणार आहे. जनरल इंटेलिजन्स म्हणजे थोडक्यात आपली बुद्धिमत्ता जी आहे, बुद्धिमत्ता हा विषय आहे तो. आणि त्यानंतर कम्प्युटर 6वा विषय आहे कम्प्युटर. कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स म्हणजे कम्प्युटर संबंधित ते क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहेत. तर आपण पुढे बघूयात प्रोसिजर ही त्यांनी फी पेमेंट वगैरे दिलेला आहे. फॉर्म कसा भरायचा आहे ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता आपल्याला फॉर्म कसा भरायचा, त्याच्यासाठी फी किती आहे, हे सर्व काय डॉक्युमेंट लागतात हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही. त्यासाठी आपण मोठा व्हिडिओ न होऊ देता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा ते आपण बघूयात. त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन गोष्टी आपण या चॅनलच्या द्वारे आपण सांगत असतो. जसे की कुठले फॉर्म आहेत किंवा लॉ रिलेटेड आपण पूर्ण आपल्या चॅनलवर कंटेंट आहे. तरी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.